लगेच द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन तर्फे ही एक अतिशय चांगली गोष्ट आम्हाला ऐकायला मिळते. थँक्यू व्हेरी मच द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन, मोहन रवींद्र पाटील आणि कंपनी, तुमचं मनापासून हार्दिक आभार आहे. तसेच आणखीन एक महत्वपूर्ण सत्कार तो म्हणजे आमचे जगन्नाथ मात्रे तांडेल साहेब यांचा आम्ही सन्मान इथे करतोय. साहेब म्हणतात की आपण नंतर करूया, मात्र शेवटच्या किरण दादांचा देखील आम्ही इथे सन्मान करतोय लगेच. आपण सगळी घरची माणसं आहोत त्यामुळे निश्चितच. चला सामना सुरू करतोय. पंचांचा इशारा देतोय. ओव्हर टू यू मिस्टर प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच. मी ध्रुवी इंडियन्स संघाला विनंती करेन 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उद्या प्लीज. हर्षद लाखाद आणि रवी वाघमारे ही धुरंधर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जुचंद्र प्रीमियर लीग वर्ष दुसरे आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. कन्वर्ट होत असताना अव्याहतपणे आणि अविरतपणे ही स्पर्धा आपण पाहू शकाल. अतिशय देखणा सोहळा. सगळ्यांना विनंती करेन जोरदार टाळ्या होत्या. पहिला चेंडू जुचंद्र प्रीमियर लीग 2022चा या ठिकाणी पिच केला गेलाय. 11 वाजून 13 मिनिटांनी पहिला चेंडू हर्षद लाखात पूर्णपणे बीट होतोय आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू येत असताना पहिल्या चेंडूवर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. निशांत गोलंदाजी मार्कवर येताना प्रमुख मान्यवरांच्या साक्षीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला ऑफ ड्राईव्ह खेळला गेला. तत्पूर्वी एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून हर्षद लाखाच्या बॅटमधून एक धाव येते. संघ जाऊन पोहोचते फलकावर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद एक. ध्रुवी इंडियन्स या संघाची स्थिती पाहायला मिळते. पहिलं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतं. अमोल वेतोस्कर एका साईडला आपण पाहू शकतायत. खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी हाताळलं आणि आज कुठेतरी क्रिकेटची नाळ ही मात्र जोडावी त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेत आणि ललित भुईर बंड्या एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला गेलाय. या वेळेला स्विच हिटचा फटका आपण पाहू शकाल. चेंडू फार वेगाने निघून जातोय. पहिला JPL चौकार. वेलकम बाउंड्री 4. गुड शॉट बाय रवी वाघमारे. बॅक चौकार आल्यानंतर खूप चांगली स्टार्ट आतापर्यंत रवी वाघमारेच्या बॅटमधून येत असताना आपण पाहू शकाल. थोडंसं रिस्क घेतली गेली होती, जोखीम पत्करली होती आणि यावेळेला चौकार येत असताना निशांत पाटीलच्या गोलंदाजीवर ऑफ साईडला सेन्सिबल क्रिकेट डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळेला ऐन वेळेला चेंडूने मात्र उसळी घेतली आणि तत्पूर्वी 2 धावा रवी वाघमारेच्या बॅटमधून येत असताना संघ जाऊन पोहोचतोय ध्रुवी इंडियन्स. हा संघ 2च्या मदतीने 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळतं. JPL अर्थातच एक ब्रँड स्पर्धा पाहायला मिळते. जुचंद्र प्रीमियर लीग 2022चा हा शानदार थरार आपल्या डोळ्यासमोर रंगताना सातत्याने 4 दिवस 5, 6, 7, 8 मे असा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. गुड डिलिव्हरी. सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता रवी वाघमारेने, परंतु निशांत पाटीलचं मी कौतुक करेन ज्या ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला मात्र पिच केलं आणि पहिलं षटक यावेळेला मात्र आपण पाहू शकता प्रगतीपथावर असताना 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. निशांत पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑफ साईडला फटका चांगला इंटू द गॅप मध्ये खेळला गेलाय. सुरेख ड्राईव्ह पाहू शकाल. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडूवर जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरता रवी वाघमारे. ब्रँड चौकार. 4 धावा. गुड शॉट.
सुमधुर संगीत आपण ऐकलं तर श्रवण इंद्रियांपर्यंत पहिलं षटक कंप्लीट होत असताना 11 धावा. रवी वाघमारे एक धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 2 चौकार येतात पहिल्या षटकामध्ये. खूप चांगली सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते, मेंटेन केले गेले. कारण 10 ते 11 धावा, 11 ते 12 धावा जर प्रति षटकामागे येत आहेत तर वेल अँड गुड ॲव्हरेज म्हणून ओळखला जातो. आणि त्या पद्धतीने मात्र या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 11 विदाउट लॉस. जमेची बाजू काय आहे तर खेळपट्टीवर आतापर्यंत दोन्ही फलंदाज शाबूत आहेत. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकाल 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. विनोद परेट यावेळेला आपण पाहू शकतायत गोलंदाजी मार्कवर येताना. खूप चांगले फ्लॅग लहरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत चहूबाजूने. धावांची गती जर आपण पाहिली तर 11 धावा, 11 विदाउट लॉस. खूप चांगलं क्रिकेट आणि शानदार बहारदार असं मात्र आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. गुड डिलिव्हरी, सुरेख पद्धतीने विनोद परेड. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. खूप चांगला चेंडू, क्लीन बोल्ड, फलंदाज. थ्री वर आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज हर्षद लाखात या ठिकाणी क्लीन बोल्डच्या माध्यमातून बाद होताना अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. आणि विनोद परेट एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि विश्वासाने कामगिरी करताना हा गोलंदाज सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतो. तुमची कन्सिस्टन्सी, तुमची सातत्य खूप महत्त्वपूर्ण भूमिका आणि तेच मात्र यावेळेला दर्शवत असताना आपण पाहू शकाल. गुड डिलिव्हरी, पहिला गडी बाद, लवकरात लवकर बाद झाल्यानंतर स्थिती मात्र यावेळेला पाहायला मिळते 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ध्रुवी इंडियन्स हा संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर अभिमन्यू स्ट्रायकर्स हा संघ 2 हात करताना पाहायला मिळतोय. अतिशय देखणं असं आयोजन नियोजन इंडियन प्रीमियर लीगला 2008 पासून जेव्हा सुरुवात झाली तेव्हा लीगचा मात्र खूप मोठा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक विभागामध्ये, ग्रामीण दुर्गम भागामध्ये सुद्धा लीगचा फॉर्मॅट हा खूप मोठ्या उत्साहाने मात्र खेळवला जातो. ऑफ साईडला सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना ऑफ ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न यावेळेला मात्र केला गेला आणि 2 धावा येत असताना धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकाल 13 या धावसंख्येवर. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले आता. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला विनोद परेटच्या हातखंडामधून आणि प्रथम फलंदाजी करताना संघ जाऊन पोहोचतोय ध्रुवी इंडियन्स हा 13 या धावसंख्येवर. 13 रन्स ऑन दी बोर्ड. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. ज्या पद्धतीने रवी वाघमारेच्या बॅटमधून 2 चौकार आलेत, एक स्विचिटचा फटका, जोखीम पत्कारले गेले होते आणि आयुष्यात कधी कधी जोखीम पत्करावी लागते. ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह खेळला जातोय. सुंदर तेवढंच क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग देवामार्फत मात्र यावेळेला आपण पाहू शकाल आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 14 धावा. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. प्रत्येक चेंडूवर मात्र मोठा प्रहार करण्याची गरज नाही आहे हे मात्र विवेक नाईक यावेळेला दर्शवत असताना सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. कारण सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. एक धाव तुम्हाला मात्र टॉनिक प्रमाणे आहे आणि त्याच पद्धतीने मात्र यावेळेला एक धावेसाठी मात्र संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कारण ही स्पर्धा आहे मानाची, अभिमानाची, सन्मानाची. जुचंद्र प्रीमियर लीग 2022 झंझावती पर्व आज फर्स्ट डे आपल्याला पाहायला मिळतोय. TCP लाईव्ह, द सिनेमॅटिक पिक्चर अँड लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबवर लाईव्ह कव्हरेज केली जाते. MB महेंद्र भगत यांच्या माध्यमातून. यावेळेला ऑफ साईडला चिप शॉट पाहायला मिळतो रवी वाघमारेचा. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, फेकी स्वैर होतंय. तत्पूर्वी 2 धावा रवी वाघमारे
तेवढ्या चित्याच्या चपळाईने दोन्ही मात्र फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आखो का नजारा समझने वालों को इशारा काफी होता है. डोळ्यात डोळा नजरेला नजर देऊन ॲज अ लिटल ॲज अ मिकल थेंबे थेंबे तैसेचे असं म्हटलं जातं. आणि एक एक रन्स क्रिकेटमध्ये लाईफ लाईन म्हणून जिला ओळखली जाते. 2 धावा येतात आणि 2 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 16 धावा चेंडू फेकून झाले ते 4. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. पाव विकेट गेल्यानंतर या ठिकाणी स्ट्राईक रोटेट होते, ही खूप महत्वाची भूमिका. ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना कलात्मक फटका मनगडीच्या साहाय्याने फक्त चेंडूला सॉफ्ट अँड नरम हाताने खेळला गेला होता. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल डबलला मात्र यावेळेला महत्त्व देतात, कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर जी दारोमदार जी जबाबदारी आहे ती मात्र मला स्वीकारावी लागेल. आणि जेव्हा जबाबदारी स्वीकारतील तेव्हा तुमचा खेळ हा खूप चांगला होईल, हेच मात्र यावेळेला प्रात्यक्षिकरण दर्शवत असताना संघाची गती जर आपण पाहिली तर 18 धावा 18 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अतिशय दैदिप्यमान असा क्रिकेटचा सोहळा आपण अनुभवतायत. आजचा पहिला दिवस 11:13 पहिला चेंडू फेकला गेला. 10:30 वाजता आपण उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला गेला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्यात. धावांची गती 2च्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्ती अखेर 20 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाल्यानंतर असं वाटलं होतं की दबाव असेल विवेक नाईकवर आणि रवी वाघमारेवर, परंतु तसं न करताना ध्रुवी इंडियन्स संघाचे दोन्ही फलंदाज खूप चांगल्या प्रकारचा सेन्सिबल क्रिकेट खेळत आहेत. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळत असताना पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. 2 षटकं झालेली आहेत. ध्रुवी इंडियन्स प्रथम फलंदाजी करताना 20 धावांवर पहिला गडीबाद झाला हर्षद लागाच्या स्वरूपात. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि जाऊया आपण HM साऊंड सिस्टमकडे. या ऐकूया आपण एक श्रवण इंद्रियांपर्यंत सुमधुर संगीत. छान पद्धतीने मात्र आपण पाहू शकाल नेहमीच या स्पर्धेला म्हणा या जुचंद्र गावाचं खूप प्रेम मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांचं प्रेम सुद्धा जुचंद्र गावावर राहिलंय. तर ते या ठिकाणी रजा घेत आहेत. त्यांच्या येण्याने 4 चांद लागले गेले या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकलात. थँक्यू व्हेरी मच विजय शेठ गोविंद पाटील साहेब, आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. तर एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक आपण पाहिलं ते मात्र 11 धावांचं होतं. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 2 षटकांचा अखेरीस खेळ समाप्तीवर. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 20 लॉस ऑफ 1 विकेट. यानंतर होणारा सामना मार्गारेट 11 वर्सेस PSY किंग्स या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. या 4 ते 5 षटकांनंतर आपण लगेच यायचं आहे. 4 षटकांचा एकंदरीत सामना आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ झाला. 20 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. जुचंद्र म्हटलं तर आता क्रिकेटची पंढरी बनली गेले. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात खेळलं जातं हे आपण सातत्याने पाहिलंय. खूप चांगला चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली. पंच मात्र यावेळेला सक्षम त्या ठिकाणी पाहायला मिळतात. लेग बायचा इशारा येत असताना अमोल वेतुस्कर यांच्या माध्यमातून मॅन फ्रॉम गोडदेव म्हटलं की मात्र खेळाडूंचा खजिना, खेळाडूंची खान हे आपण सातत्याने पाहायला मिळालं. AB ग्रुपमध्ये सुद्धा आपण पाहू शकलात. उमेश मांजरेकर त्यानंतर राजू पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकलात. मात्र असे कित्येक खेळाडू घडले गेले आणि त्यांच्या माध्यमातून मात्र खेळाडूंना प्रेरणास्थान मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 21 या धावसंख्येवर 21 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. गोलंदाजी मार्कवर दिवेश पाटील. इमर्जिंग अवॉर्ड ज्याला मिळालं गेलं तोच खेळाडू आपण पाहू शकतायत. पहिल्या पर्वामध्ये ऑन साईडला चेंडू मात्र छान होता. पॅडवर चेंडू होता. मनगडीच्या साहाय्याने चेंडूला वळवलंय. आकाश चव्हाण पुढे सरसावत असताना आपण पाहू शकतायत. 2 धावा मिळतील रवी वाघमारेला आणि संघाला घेऊन जातो यावेळेला ध्रुवी इंडियन्स हा संघ 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. खूप छान पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन बराच वेळ मात्र आपण पाहू शकलात. या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी दिलाय या मैदानाला
आणि तदनंतर आपण पाहू शकाल हे मैदान सज्ज झालंय आणि खूप चांगल्या प्रकारचं द ग्रेट मराठा चषकापासून जी सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आणि हे मैदान खूप बिझी झालेला आहे या टेनिस क्रिकेटच्या क्रीडा विश्वामध्ये जुचंद्र नगरीमध्ये इस्माईल शेख मैदान आपण पाहू शकताय. धावांची गती फलकावर 23 रन्स. JPL अर्थात जुचंद्र प्रीमियर लीग क्रिकेटचा धूमधडाका 4 दिवस सातत्याने पाहायला मिळेल. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन ऑफ तुमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. दिवेश पाटील यावेळेला दर्शवतोय गेल्या वर्षात मला एमर्जिंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड का मिळाला होता याचं प्रात्यक्षिकरण देत असताना आपण पाहू शकाल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. रवी वाघमारे मिस टायमिंग स्ट्रोक झाला होता. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते चिकी सिंगलच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 24 धावा, 24 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता. दिवेश पाटीलचा गेल्या वर्षाचा विचार केला तर आर्चिस व्हेक्टर या संघातून खेळत असताना मात्र दिवेश पाटीलने फलंदाजी करताना 8 सामने 3 वेळा नाबाद, एकूण 47 चेंडूमध्ये 84 धावा कुठल्या आणि गोलंदाजी करताना एकूण 6 षटकं 12 निर्धाव चेंडू 36 धावांमध्ये 4 गडी बाद केले आणि त्यासाठी इमर्जिंग प्लेअर ऑफ दी JPL म्हणून ज्याला मात्र सन्मानित केलं. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र सॉफ्ट हँडने खेळला गेला होता. तत्पूर्वी चेंडूचा पाठलाग करेपर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकाल धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 2च्या मदतीने 26 धावा. चेंडू फेकून झालेत ते आतापर्यंत 5. चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साईडला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात विवेक नाईक जरूर होते परंतु यावेळेला आपण पाहू शकाल हा ना करता करता मात्र चुकीच्या एंडकडे फेकी झाली आणि त्याचंच कारण एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 28 धावा. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. 9.33च्या सरासरीने 28 धावा. खूप उन्हाचा तडाखा, उष्णता खूप वाढल्या कारणानं मात्र आपण पाहू शकतायत मात्र तेवढंच पाणी प्राशन करणं खूप गरजेची गोष्ट राहील. बसून पाणी प्या आणि जास्तीत जास्त कॅप आणि गॉगलचा उपयोग करा जेणेकरून कोणत्याही प्रकारचं मात्र त्रास होणार नाही. पाणी जास्तीत जास्त प्राशन करा जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला त्याचा थकवा जाणवणार नाही. त्याकरता मी विनंती करेन गॉगल कॅपचा तेवढाच उपयोग करा. 3 षटकांचा खेळ झाला. 28 धावा. प्रथम फलंदाजी करताना ध्रुवी इंडियन्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या षटकाला प्रारंभ होईल. धावांची गती जर आपण पाहिली 3 षटकांचा खेळ झाला. 28 धावा. ध्रुवी इंडियन्स या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय आपण पाहू शकतायत रणरणत रखरखत ऊन परंतु खेळाडूंना खरोखरच दाद द्यावी लागेल. खेळाडूंना सुद्धा मानाचा मुजरा असेल एवढ्या तप्त उन्हामध्ये मात्र अजूनपर्यंत क्रिकेट खेळलं जात आहे. लांबणीवर क्रिकेट गेलं कारण मैदानं खूप उशिराने उघडले गेले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर. टप्पापर्यंत स्विच इट करण्याचा प्रयत्न रवी वाघमारे मात्र जी बॉडी लँग्वेज आहे ती मात्र आज थोडीशी मात्र यावेळेला कुठेतरी खालावली गेले आणि थकवा आल्या कारणानं मात्र यावेळेला आपण पाहू शकताय थोडंसं सिम्पली स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. चतुराईने खेळण्याचा प्रयत्न करत असताना आपण पाहू शकतात कारण या खेळाडूकडे खूप मोठे फटके मारण्याची क्षमता ही सातत्याने पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय नोचा इशारा. क्षेत्ररक्षक पुढे आला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2+1 3 धावा मिळतील आणि तिसऱ्या धावेसाठी हा ना करता करता या ठिकाणी मात्र मी म्हटलं होतं थोडंसं थकवा जाणवत होता त्या ठिकाणी आणि नोचा इशारा कमरेच्या वरती असल्या कारणानं बिमरच्या स्वरूपात 2+1 3 धावा मिळतील त्या संघाला आणि तिहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 31 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट ध्रुवी इंडियन्स.
विवेक नाईक एका साईडला आपण पाहू शकाल, तर एका साईडला मात्र प्रणय एक उजव्या हाताचा हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, प्रणय म्हात्रे. त्यानंतर होणारा सामना, चला दोन्ही संघाचे कॅप्टन मार्गारेट 11 आणि PSY किंग्स फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला गेलाय. दर्पण आपल्या गोलंदाजी मार्कवर अपकमिंग यंग टॅलेंट उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी विवेक नाईकला. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय, मिस टायमिंग झाला होता. सेफ झोन मध्ये असेल, स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून वन बाउन्सने चेंडूला कलेक्ट केले गेलाय. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 33 धावा. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहू शकतायत चौथा आहे. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा एकंदरीत खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज दर्पण आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड कडून शॉट ऑफ लेन चेंडू होता. शॉर्ट पूलचा फटका पाहायला मिळतोय, मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय मिस्टर आकाश चव्हाण. आणि तत्पूर्वी मात्र या वेळेला हा ना करता करता धावसंख्येत भर होते. सिंगल त्या ठिकाणी डबल कन्वर्ट करत असताना दोन्ही फलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत एकमेकांवरचा सुंदर विश्वास त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एकमेकांवरचं कॉर्डिनेशन खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकाल. आणि अशा वेळेला जिथे मात्र तुम्ही एक धाव तिथे 2 धावा घेत असताना त्यावेळेला मात्र एकमेकांवरचा विश्वास खूप महत्त्वाची भूमिका असते. आपल्या पार्टनरला मात्र एस नो अँड वेट या 3 गोष्टींचं ज्या ज्या वेळेला मात्र समन्वय कॉलिंग होणं गरजेची गोष्ट. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. मनगडीच्या साहाय्याने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या विजय कांबळे आम्हाला दर्शवतात आमचे गोल्डन मॅजिक फिंगर. 36 धावा, 36 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडू फेकून झाले तर आतापर्यंत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 36 धावा. प्रणय म्हात्रे या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, परंतु आज खऱ्या अर्थानं कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला स्ट्रॉंग राहावं लागेल. या वेळेला मात्र ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारचं यावेळेला आकाश चव्हाण कोणतीही चुकी करत नाहीये. 5व्या चेंडूवर मात्र प्रणय म्हात्रेची सफलता मिळते दर्पणला आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. प्रणय म्हात्रे गॉन. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहायला मिळेल. या चेंडूवर पूर्णपणे निर्भर असेल किती धावांचं लक्ष्य आव्हान हे समोर ठेवलं जाईल. प्रतिस्पर्धी संघ अभिमन्यू स्ट्रायकर्स या संघासमोर अमित पाटील यांचा संघ आपण पाहू शकतायत एका साईडला. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय. तत्पूर्वी 1 धाव वेगाने मात्र क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 2 धावा येतील का? विनोद परेट त्या ठिकाणी फेकी करतायत. हा ना करता करता हितेश त्या ठिकाणी फेकी करत असताना फलंदाज बाद होईल. 2 धावा तर निश्चित स्वरूपात यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात आणि दुहेरीच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचतोय 40. एकंदरीत 38 धावा, 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत आणि 39 धावांचं लक्ष्य 4 षटकांमध्ये समोर ठेवले गेलंय. 4 षटकं, 39 धावा. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. या क्रिकेटच्या माध्यमातून अमूल्य वेळ सातत्याने आपण पाहतो. किरणजी म्हात्रे साहेब आणि तसेच जगन्नाथ म्हात्रे तांडेल साहेब या ठिकाणी रजा घेत आहेत थोड्या वेळापुरती. मात्र या ठिकाणी पुनश्च एकदा जसा वेळ मिळेल तसं मात्र या मैदानाला ते वळतील. एक सुंदर अशा वातावरणात खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. जे क्रिकेटला अनुसरून आतापर्यंत वातावरण नाहीये, परंतु क्रिकेट म्हटलं की जीव की प्राण हे प्रत्येक खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल आज जुचंद्र प्रीमियर लीग खूप चांगल्या पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनेजमेंट समित आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लक्षात घ्यायचं सामना जर बरोबरीत सुटला
सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची दखल घ्यायची आहे. जर सुपर ओव्हर टाय झाली तर ज्याच्या पहिल्या फलंदाजीमध्ये आणि दुसऱ्या फलंदाजीमध्ये आपण पाहिलं फर्स्ट अँड सेकंड इनिंगमध्ये जास्तीत जास्त कोणत्या संघाचे चौकार या ठिकाणी चौकार आणि षटकार लागले गेलेत हे मात्र काउंट केले जातील. ज्या संघाचे जास्तीत जास्त जर आपण पाहू शकाल जर षटकार चौकार असतील तर त्या संघाला मात्र विन दिलं जाईल. जर षटकार आणि चौकार सुद्धा बरोबरीत असले तर आपण षटकार आणि विकेट आपण पाहणार आहोत. विकेटच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. मात्र या गोष्टीचा टॉस या ठिकाणी केला जाईल दोन संघांमध्ये. संकेत पाटील त्या ठिकाणी आपल्या समवेत असतील टॉस करण्यासाठी. हितेश भोईर या ठिकाणी आपण पाहू शकतायत. त्यांचं सुद्धा वेलकम. एक चांगले समालोचक म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. जितेश पाटील बंधू हितेंद्र भोईर पाती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट मधले जुचंद्र गावातील प्राऊड ऑफ जुचंद्र म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर या आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. जुचंद्र प्रीमियर लीग टॉस बॉक्स मध्ये जाऊया. संकेत पाटील व्हॉइस ऑफ राय या त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. सर पुढचा सामना जुचंद्र प्रीमियर लीग सामना क्रमांक 2 साई 11 वर्सेस मार्गारेट 11. PSY प्रत्येक वेळेला नावं चेंज होतात नो डाऊट. PSY 11 आणि PSY 11 वर्सेस मार्गारेट 11 दोन वेगळी नावं दिसत आहेत आणि मागच्या वर्षी भरपूर वेगळी नावं होती. तर निश्चितच मागच्या वर्षीचे दोन दमदार खेळाडू ज्यांनी स्पर्धा गाजवली 11 षटकार ठोकून स्पर्धेतील सर्वोत्तम षटकार ठोकण्याचा मान ज्याने मिळवला होता तो पाती माझ्या बरोबर आहे डाव्या बाजूला. तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू जितेश बंधू माझ्या बाजूला आहे. तर नाणेफेक कोण करणार? आत्माराम लाडकोजी भोईर साहेबांना विनंती करते की त्यांनी पुढे यायचंय आणि एकूणच नाणेफेक करायची आहे. मात्र निश्चितच पुढचा सामना महत्वपूर्ण असेल. 4 षटकांचा सामना. मागच्या वर्षी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने स्पर्धा पूर्ण केली होती पाती आणि निश्चितच या स्पर्धेत काय वेगळं पाहायला मिळेल? यावेळेस चांगले प्लेयर आहेत आमच्यामध्ये. पुष्परदा, भूपेश, मयूर यांच्यावर जास्त कॉन्ट्रिब्युशन करू आम्ही. आणि निश्चितच आपण बघतोय उन्हाचा तडाखा आहे. मात्र ज्या पद्धतीने या मैदान हे बिझी आहे तर जुचंद्र प्रीमियर लीग हे विजयाचे चान्सेस तुमचे किती? 70%. अरे बापरे, हा टक्क्यामध्ये उत्तर द्यायला लागलाय. चला अगोदर आपण नाणेफेक करूया. दोन संघ आहेत मार्गारेट वर्सेस PSY 11. यस कोण बोलतोय? जितेश बंधू बोलतील. छाप असा कॉल आहे. येस छापच आहे. त्यामुळे लाडकोजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपण साना पणायचंय. येस जितेश 4 षटकांचा सामना. निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण. आणि आपण बघतोय मार्गारेट 11 मागचं वर्ष तू गाजवलं होतंस. यंदाच्या वर्षात तुझा फॉर्म देखील जबरदस्त आहे. काय म्हणशील आपल्या टीम विषयी? टीम बरोबर बॅलन्सिंग आहे. सर्वजण चांगला खेळायचा प्रयत्न करतील. आणि निश्चितच किती धावात रोखण्याचा किंवा किती धावा करण्याचा प्रयत्न कराल तुम्ही? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. सामना लगेच आपण सुरू करणार आहोत आणि निश्चितच दोन्ही संघाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतोय. तर पुढचा सामना मार्गारेट वर्सेस PSY 11. मार्गारेट 11 won the toss and elected to field first. Thank you very much. Over to you, commenter box.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जुचंद्र प्रीमियर लीगचा थरार पर्व दुसरे आणि सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिलाच मॅच आपण बघतोय. अभिमन्यू स्ट्रायकर यावेळी फलंदाजी करताना संघ दिसतोय, तर एका साईडला ध्रुवी इंडियन्स फलंदाजी करताना फलकावरती धावा जमवल्यात. 38 आणि 39चं टार्गेट सेट केलंय. 4 ओव्हरचा मॅच आणि 4 ओव्हरमध्ये या धावा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल. चांगली बॅटिंग लाईन दिसते अभिमन्यू स्ट्रायकरची, कारण की दिवेश यंदाच्या हंगामामध्ये गाजवलं या खेळाडूंनी. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय न्यू बॅटर हितेश, नुकताच बेस्ट बॅटर म्हणून ज्याचा किताब झाला होता श्रद्धांजली चषकामध्ये, आणि तो खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सूचना असेल की घाई करायची आहे दोन्ही संघांनी. पंच अमोल वेतस्कर सर, त्यानंतर ललितजी भोईर याच पंचकृषीतील नामांकित पंच. जुचंद्र प्रीमियर लीग 2022चा हा शानदार धमाका, पर्व दुसरं शानदार स्पर्धा आपण बघतोय. मागील वर्षी देखील ही स्पर्धा बघितली आणि ओम साई जुचंद्र हा संघाने बाजी मारली होती, उपविजेता ठरला होता. आर्चिस वेक्टर एकच मॅच पराभव झाला होता मागील वर्षी आर्चिस वेक्टर, तो म्हणजे फायनल मॅच, आणि तोच आर्चिस वेक्टर उपविजेता ठरला होता. तृतीय क्रमांक आर के वॉरियर्स रणजितजी किणी यांचा संघ. आज देखील सर्व संघ या ठिकाणी बलाढ्य आहेत. चांगले चांगले प्लेइंग 11 लिस्ट पाहायला मिळते. हितेश भोईर, दिवेश पाटील 2 हार्ड हिटर फलंदाज. पहिलाच मॅच जिंकण्याकरता 39 धावा. ज्या पद्धतीने बॅटिंग लाईन आहेत अभिमन्यू स्ट्रायकर संघाचं, तर अप्रतिम फलंदाजी करण्यासाठी संघ आहेत, चांगले खेळाडू आहेत. तर एकाच साईडला आपण बघतोय चांगला बॉलिंग अटॅक देखील आहे. ध्रुवी इंडियन्स हा संघ पाहायला मिळतोय. मागील वर्षामध्ये ज्याने गाजवलं होतं तोच गोलंदाज हेमन लाकात, ज्याचा संघ होता आर्चिस वेक्टर, आणि तो संघ उपविजेता ठरला होता. पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय गेम ऑन. 4 ओव्हरमध्ये 39 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. स्ट्राईक एंडला हितेश भोईर सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे, मॅन इन फॉर्म ज्याला म्हटलं जातंय, रन मशीन, आणि तोच संघ तोच खेळाडू पाहायला मिळतोय. गणराला वंदन करून आजच्या दिवसाची सुरुवात करतोय. पहिला चेंडू ऑन साइडला फ्लिक केला जातोय मिड विकेट रिजनला. हर्षद लाखात, हेमंत लाखात यांचे बंधू, आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केला जातात. 2 धाव्यांनी श्री गणेशा केला जातोय, अकाउंट ओपन केला जातोय. तो म्हणजेच फलंदाजी करत असताना अभिमन्यू स्ट्रायकर हा संघ, अमितदादा पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय. कुमार भोईर एका साईडला त्यांचा संघ पाहायला मिळतोय, ध्रुवी इंडियन्स, आणि दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ या ठिकाणी कशा प्रकारे खेळ केला जाईल. दुसरा चेंडू आता मात्र चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. 38 सर्कलमध्ये थोडासा फंबलिंग, आणि त्याचा पाठलाग करता करता 2 धावा अर्जित केल्या जातात. 2 धावांनी धावपळग 4च्या घरामध्ये पोहोचतोय. विजय कांबळे मागील वर्षी देखील चांगलं गुणलेखन केलं होतं. या वर्षी देखील चांगलं अपडेट, मागील वर्षीचा देखील अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यानंतर TCP लाईव्ह चांगला लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळते. बॅटची एज लागली होती, एसटी रक्षक बीट, फलंदाज बीट, त्या ठिकाणी मात्र थोडंसं फंबलिंग. बघता बघता लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू निघून जातोय. मात्र त्या ठिकाणी इशारा येईल की या धावा आता पळून पूर्ण केल्या जात आहेत. जवळजवळ 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, येस नो अँड वेट. चांगला समन्वय दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळतोय. प्रमोदजी शेडगे सर, त्यानंतर संकेतजी पाटील सर, भावेश वणगामी, स्वतः अक्षय साठव, आज समालोचन करण्याची संधी सर्वांना मिळाली आहे. चांगले पंच आपण बघतोय, अमोल वेतस्कर सर, त्यानंतर ललितजी भोईर, बंड्या या नावाने प्रसिद्ध याच पंचकृषीतील पंच. काही देणग्या नक्कीच आपण इथे सांगितल्या पाहिजेत. सन्मान्य विजय शेठ पाटील इथे आले होते आणि त्यांच्या मार्फत या स्पर्धेचं रोख पारितोषिक, जे प्रथम पारितोषिक आहे 50,000 रुपये. धावसंख्या सांगा प्लीज. हा ठीक आहे ना, ते बघा ना तुम्ही. ओके. राज पाटील NR कट्ट्याचे यांच्या मार्फत 4 दिवस ही जी लाईव्हचं टेलिकास्ट आहे ते त्याचा संपूर्ण खर्च राज पाटील NR कट्टा यांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. थँक्यू राज. त्यानंतर मिनार पाटील NR कट्ट्याचे यांच्या मार्फत देखील 5,000 रुपयाची रोख देणगी या एकूण स्पर्धेसाठी आले. तसेच चेतन केदारनाथ पाटील यांनी 4 दिवस पाण्याची व्यवस्था
संपूर्ण पाण्याची व्यवस्था चेतनने केलंय. थँक्यू व्हेरी मच चेतन. आणि भावेश पुणेकर यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, ज्यांच्या मार्फत 40 सन्मान चिन्हांची व्यवस्था इथे करण्यात आली आहे. जेपीएलच्या कोर कमिटीतर्फे आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. थँक्यू थँक्यू थँक्यू. यस चौकार आहे. थँक्यू अंपायर. 4 धावेने धावपळा पुढे सरकते येऊन पोचते, ते म्हणजेच 8च्या घरामध्ये 3 चेंडू 8 धावा. त्या ठिकाणी द ग्रेट मराठा संघाचा देखील स्टँड पाहायला मिळतो. आर के वॉरियर्स त्यांच्या माध्यमातून इशारा आला होता आणि त्यानंतर पंचांचं चांगलं डिसिजन. डाऊन द ग्राउंड फटका हर्षद लाखात चेंडूच्या मागे 1 धाव अर्जित. फेकी ॲक्युरेट येईल तिथपर्यंत 1च धाव्यांवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. फलकावरती धावा येऊन पोचतायत 9 धावा. चांगली सुरुवात झाली. 4 चेंडू फेकून झाले तर 9 धावा. जुचंद्र प्रीमियर लीग बरीच प्रॅक्टिस केली. जुचंद्र प्रीमियर लीग साठी सर्व खेळाडूंनी कालपर्यंत प्रॅक्टिस प्रत्येक ग्राउंडवरती आपण बघत होतो आणि प्रत्येक खेळाडूला एक घडण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मागील वर्षी देखील आपण बघितले बरेचसे खेळाडू वरती येताना दिसले. त्यातला एक दिवेश पाटील इमर्जंट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट होता. JPL फर्स्ट सीझन आणि यंदाचा हंगाम चांगलं गाजवलं. यावेळी स्टेट फटका येतोय. रवी वाघमारे बेस्ट फिल्डर म्हणून ज्याला ओळखलं जातंय, त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. 10 धावा फलकावरती 5 चेंडू आणि 10 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं बंधन. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आणि चांगला फील्ड सजावट पाहायला मिळते. लास्ट बॉल दिस ओव्हर. पुन्हा एकदा यावेळी घुटना टेकून फ्लिक केला जातोय ऑन साइडला मिड विकेट रिझन मध्ये. हितेश भोईर ट्रेडमार्क शॉट. यावेळी 2 धावा अर्जित. फलकावरती धावा आहेत 12. षटकाची समाप्ती होते पहिल्या आणि 39 धावांचा पाठलाग करताना फलकावरती धावा 12. चांगली सुरुवात फलंदाजी करताना अभिमन्यू स्ट्रायकर या संघाची. ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. या स्पर्धेकरता विजय शेठ पाटील यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाचं रोख आर्थिक सहाय्य. त्यानंतर राज पाटील NR कट्टा 4 दिवस लाईव्ह टेलिकास्टची सुविधा त्यांच्या माध्यमातून आल्या आहेत. त्यानंतर मिनारजी पाटील NR कट्टा यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. चेतन केदारनाथ पाटील केदारनाथ इंटरप्राइजेसचे सर्वे यांच्या माध्यमातून 4 दिवस लागणारे पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून आले. भावेश पुणेकर यांच्या माध्यमातून 40 सन्मान चिन्ह या स्पर्धेकरता. महेंद्रजी भगत यांच्या माध्यमातून मॅन ऑफ दी मॅच चा किताब देण्यात येतो आणि जीवन डिसोजा यांच्या माध्यमातून सर्व सामन्यांसाठी लागणारे जे चेंडू आहेत, खास करून चेंडूवर देखील आपण बघतो की JPL हे टायटल पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि तेच त्यांच्या माध्यमातून आलंय. ज्यांनी या स्पर्धेकरता सपोर्ट केलाय वस्तू स्वरूपात देणगी स्वरूपात त्यांचं खूप खूप आभार. राखीव प्लेयर पाठवून द्यायचं आहे. राखीव प्लेयरला नाव नाही माहिती आहे समोरच्या गोलंदाचा. पंकज आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. दिवेश पाटील मॅन इन फॉर्म स्वतः आयकॉन आहे आणि याच संघाने विश्वास भरपूर दाखवलाय या खेळाडूवर. तर आतापर्यंत चांगली फलंदाजी तो देखील करतोय. 12 धावा फलकावरती. पुढचा चेंडू यावेळी बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. पॉइंट रिझन मध्ये 1 धाव अर्जित. फलकावरती 13 धावा. जुचंद्र प्रीमियर लीगचा थरार भरपूर वाट पाहिली गेली बरेचसे खेळाडू आणि त्यानंतर मात्र आज हा पहिला दिवस पहिली मॅच आपल्या भेटी करता आणि आज नक्कीच चांगले खेळाडू तुम्हाला दिसतील या स्पर्धेच्या माध्यमातून. अपकमिंग यंगस्टरला देखील चांगलं प्राधान्य दिलंय आणि जास्तीत जास्त यंगस्टर सध्या अभिमन्यू स्ट्रायकर्स या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. दिवेश आणि हितेश ही जोडी पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळी जागा बनवली. बॅकफुटला जाऊन पंच केला आणि हर्षद लाखात याच्या मस्तकाला दस्तक देऊन
चेंडू सीमारेषी पार, वन बाउंड, JPL चौकार, 4 धावा. धावा फलकावरती आताच मात्र याची बॅट लागली जाते. हितेश भोईर नुकताच मागील वीक मध्ये 76 धावा ज्यांनी केल्या होत्या. बेस्ट बॅट्समॅनचा किताब मिळाला होता आणि पतुपॅकर संघाच्या माध्यमातून खेळत असताना अप्रतिम खेळी त्याच्या माध्यमातून झाले आणि तीच कंटिन्यू फॉर्म पाहायला मिळते. बघा यावेळी सेन्सिबल क्रिकेट देखील पाहायला मिळतोय. या अगोदर बॅकफुटला जाऊन पंच केला होता, चौकार आला होता. त्यानंतर यावेळी ऑन ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. 2 धावांनी धाव फलक वेगाने पुढे सरकते, येऊन पोचते 19 या धावसंख्येवर. 39 धावांचा पाठलाग करताना धावा झाल्यात 19. अजूनही 20 धावांची गरज. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू फेकून झाल्यात, म्हणजेच अजून येणारे चेंडू जे पाहायला मिळतात 15 चेंडू आणि जिंकण्याकरता 20 धावांची गरज. क्वेश्चन मार्क निर्माण झालाय ध्रुवी इंडियन्स या संघावरती, कारण की विकेट गेलेले नाहीत आणि सलामी वीर यावेळी चांगला परफॉर्मन्स दाखवतायत आणि जी पार्टनरशिपची गरज होती अभिमन्यू स्ट्रायकर संघाला, ती पार्टनरशिप बिल्ड होताना दिसते. मागील वर्षी देखील अभिमन्यू स्पोर्ट चांगल्या फॉर्म मध्ये होता अभिमन्यू स्ट्रायकर आणि यंदाही त्याच फॉर्म मध्ये कंटिन्यू पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने यावेळी पुन्हा एकदा जागा बनवली. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला, इनटू द गॅप मधून चेंडू निघून गेलाय सीमारेषी पार. जुचंद्र प्रीमियर लीग चौकार, 4 धावा. पोचतंय, अप्रतिम फटकेबाजी व्हायला मिळते. एका साईडने दिवेश पाटील हल्ला चढवतोय, एका साईडला हितेश भोईर हल्ला चढवतोय. बॅटची हलकीशी टॉप एज लागली. शॉर्ट थर्डमॅन विवेक नाईक आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव फलकावरती धावा. 5 चेंडू फेकून झाल्यानंतर 24 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील आणि अप्रतिम सुरुवात झाली अभिमन्यू स्ट्रायकर्स या संघाच्या माध्यमातून. 24 धावा फलकावरती, 39 धावांचा पाठलाग करताना जर विचार केला तर आणखीन 15 धावांची गरज. उर्वरित जर चेंडूचा विचार केला तर 13 चेंडू. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन त्याच रिझन मधून चेंडूला खोदून काढलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येईल तिथपर्यंत चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषी पार आणि पुन्हा एकदा या V फॅक्टर मध्ये येणारा हा कॅल्क्युलेटिंग चौकार. 4 धावांनी धाव फलक पुढे येते. धाव फलकावरती धावा आहेत. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस 28 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा आहेत 28 धावा. अभिमन्यू स्ट्रायकर्स आता एक चांगल्या फॉर्म मध्ये दोन्ही खेळाडू पाहायला मिळते. काय स्ट्रॅटर्जी आखली जाईल ध्रुवी इंडियन संघाच्या माध्यमातून ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुंदर संगीत. DJ HM सावंत. घाई करायची आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. अभिमन्यू स्ट्रायकरचं जर विचार केला दिवेश पाटील आयकॉन खेळाडू आहे आणि त्याचीच आता
चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर यंगस्टर दर्पण मॅन इन फॉर्म आहे. फलकावरती धावा 28 या धावा सध्याच्या घडीला. आता 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 11 धावेंची गरज. 12 चेंडू 11 धावेंची गरज. अनुभवी गोलंदाज रमेश पाटील, दत्ताळी गजा संघाच्या माध्यमातून आपण त्याला नेहमीच पाहतोय. एक अटॅकिंग बॉलर आहे, अनुभवी आहे. मात्र यावेळी सर्वस्पर्शी अनुभव त्याला दाखवावे लागेल या मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 11 धावेंची गरज. एखादा ब्रेक थ्रू त्याला मिळवून द्यावं लागेल. हितेश भोईर आणि दिवेश पाटील हे दोन खेळाडू आपण बघतोय मैदानाच्या आत. एक आयकॉन तर दिवेश याला जर विचार केला तर जबरदस्त आतापर्यंत धावा जमा करतोय तो. आणि सिंगल डबल आणि त्यानंतर इंटू द गॅपमध्ये फटकेबाजी देखील करतोय. हितेश देखील त्याच पद्धतीची फलंदाजी करतोय. रमेश हा गोलंदाज, अनुभवी गोलंदाज, आणि त्याला मात्र यावेळी सॉफ्ट हँडने प्रणय याच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत 2 धावा अर्जित केल्या जातात. चांगला या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आखो मे इशारा, यस नो अँड वेट, चांगला समन्वय पाहायला मिळते. फलकावरती धावा आहेत 30 धावा. अप्रतिम फलंदाजी आणि हितेश भोईर अप्रतिम फलंदाजी करतोय. 10 चेंडूमध्ये 24 धावा. नाबाद खेळी सध्याच्या घडीला त्याच्या बॅटमधून येते आणि एक जिम्मेदारी त्याच्यावरती पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळी मात्र सॉफ्ट हँडने खेळायचं होतं. आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईडचा इशारा. अतिरिक्त धावेने स्कोरबोर्ड वाढतोय. पुन्हा एकदा 31 धावा. या चुका दुरुस्त कराव्या लागतील ध्रुवी इंडियन्स या संघाला, कारण की फलकावरती धावा 39 धावेंचा टार्गेट आहे. सध्या 31 धावा फलकावरती लागल्यात. आणखीन 8 धावेंची गरज आहे. आणि किती ओव्हरमध्ये हा मॅच फिनिश केला जाईल की एखादा ब्रेक थ्रू मिळवून देईल गोलंदाज हे देखील पाहिलं जाईल. रमेशकडे अनुभव देखील आहे आणि अटॅकिंग बॉलर म्हणून ज्याची ख्याती आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने जबरदस्त कॅल्क्युलेट क्रिकेट पाहायला मिळतोय. जसा चेंडू स्लॉटमध्ये येतो तर बॅकफुटला जाऊन जागा बनवते आणि त्यानंतर ड्राईव्ह देखील पाहायला मिळत आहेत. व्ही फॅक्टरमध्ये खेळणारा खेळाडू हितेश भोईर. हितेश भोईरचा विचार केला तर 10,000 पॉईंटमध्ये त्याला नक्कीच अभिमन्यू स्ट्रायकरनी संधी दिले. ऑलराऊंडर आहे आणि ऑलराऊंडरची भूमिका चांगल्या पद्धतीने तो अदा करतोय. एक गोलंदाजी अटॅक देखील आहे आणि त्यानंतर बेस्ट कीपर म्हणून देखील ओळखला जातोय. आज बेस्ट बॅटर म्हणून त्याची कामगिरी चांगली पाहायला मिळते. 33 धावा फलकावरती. 33. तिसरा चेंडू. पुन्हा एकदा यावेळी मात्र जागा बनवली ऑन साईडला. मनगटाच्या सायाने चेंडूला वळवलं गेलं आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. आता क्वेश्चन मार्क निर्माण झालाय ध्रुवी इंडियन्स या संघासमोर, कारण की दोन्ही जे खेळाडू आहेत ते सेन्सिबल क्रिकेट खेळतात. क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटलं जाते सिंगल डबल, त्यावर देखील फोकस. चौकार देखील आल्यात आणि फलकावरती धावा आहेत 35 धावा. 4 धावेंची गरज. आता कशा प्रकारे मॅच फिनिश केला जाईल. एखादा मोठा फटका की यावेळी बॅकफुटला जाऊन इंटू द गॅप मधून चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची लागले शर्यत. चेंडू त्याला बीट करून निघून गेलाय सीमारेषी पार. कॉंग्रॅच्युलेशन. हा येतोय विजयी चौकार आणि पहिला मॅच अभिमन्यू स्ट्रायकर हा संघ विजय झालाय. आणि पहिल्या मॅच मध्ये मात्र पराभवाच्या छायेमध्ये जावं लागले ध्रुवी इंडियन्स या संघाला. पहिलाच मॅच 10 विकेटने जिंकलाय आणि त्यानंतर विचार केला तर 8 चेंडू ठेवून जिंकलाय. म्हणजे रन रेटवर देखील फोकस केलं जाईल आणि एक प्लस मध्ये रन रेट पॉईंट तुम्हाला पाहायला मिळेल.